तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीने वागतं, कारण त्याला जगण्यासाठी तळ्यातलं पाणी लागतं. आज नेमकी अशीच अवस्था सत्ताधारी आणि विरोधकांची झालेली आहे. कुठल्याच विरोधकाला विरोधामध्ये काम करायचं नाही. प्रत्येक विरोधकाला सत्ताधारी व्हायचं आहे. मग तुमचा पक्ष कोणताही असू द्या, तुम्ही कुठल्याही पक्षातून निवडून येऊ द्या, तुम्हा सगळ्यांना भाजपच्या झेंड्याखाली एकत्र यायचं आहे. कारण भाजपामध्ये सत्ता आहे. सत्ता जिकडं तिकडं चांग भलं, जिकडं खोबरं तिकडं चांग भलं, अशी अवस्था आजची झालेली आहे. मित्रहो नमस्कार. सध्या निष्ठा हा शब्द फक्त पुस्तकातून वाचण्यापुरता आणि एखाद्याच्या तोंडून फक्त शब्द व्यक्त करण्यापुरता शिल्लक राहिलेला आहे. मुळात निष्ठा ह्या फक्त नावाला शिल्लक राहिलेल्या आहेत. कोणताही पक्ष असू द्या, राजकारणामध्ये निष्ठा ह्या सत्तेच्या ठिकाणी एकत्र येत असतात आणि मला असं वाटतं जिकडं खोबरं तिकडं चांग भलं, अशी आजच्या राजकारणाची अवस्था निर्माण झालेली आहे. यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असं म्हणतात की जर मला एखादी ऑफर आली तर मी देखील विचार करेन. म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांना खरंच पक्षांतर करण्याचं वेध लागलेलं आहे का? अमोल कोल्हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मुळात भर कार्यक्रमामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांची स्तुती केली. मुळात एखाद्याची स्तुती केव्हा करतो? जेव्हा जवळीक साधायची असते तेव्हा. मला असं वाटतं डॉक्टर अमोल कोल्हे यांना देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत जवळीक साधायची आहे आणि लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपसोबत युती करावी, अशा प्रकारचा एक विचार घेऊन चालणारा गट शरद पवार गटामध्ये सामील आहे, काम करतोय. पण याला रोहित दादा पवार यांचा विरोध आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे भाजपमध्ये गेल्यावर नवल वाटू नये, अशी अवस्था आज झालेली आहे. मुळात खासदार कोणताही असू द्या, भाजपला तो फोडायचाच आहे, फोडून आपल्यासोबत त्याला आणायचं आहे, अशी अवस्था देशात चालू आहे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे स्वतःहून आमंत्रण देत फिरतायत की मला जर कोणी ऑफर दिली तर मी देखील विचार करेन नाही, मी पहिल्या गाडीत पहिल्या सीटवर बसेल, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. मुळात त्यांनी हे विधान जरी सहज केलेलं असलं तरी या सहजतेच्या पाठीमागं खरा गर्भित अर्थ आहे की मी सुद्धा गाडीत बसायला तयार आहे, माझ्यासाठी सुद्धा विमान यावं, मी सुद्धा इमान विकायला तयार आहे, अशी अवस्था डॉक्टर अमोल कोल्हेंची झालेली आहे. मुळात महानाट्यामध्ये किंवा मालिकेमध्ये निष्ठा दाखवता येतात, छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगता येतो, पण त्याच इतिहासावर चालणं हे अवघड असतं. कारण प्रत्येकाला सत्ता महत्त्वाची आहे, प्रत्येकाला पैसा महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी जवळीक हवी आहे. आणि हीच जवळीक साधण्याचं काम खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील, अशी अवस्था सध्या झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. कारण हा खेळ जरी राजकारणाचा असला तरी आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे आणि ह्यामध्ये अमोल कोल्हे यांनी भाजपमध्ये जावं की वेगळ्या पक्षात जावं, ह्या देखील प्रतिक्रिया आपण कमेंटमध्ये कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.